EPC1 युनिट 1 सूक्ष्म अध्यापनाचा अर्थ, संकल्पना व स्वरूप हे अभ्यासत असताना आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सूक्ष्म अध्यापनाचा अर्थ आणि संकल्पना ही अभ्यासलेली आहे. या व्हिडिओमधून आपण सूक्ष्म अध्यापनाचे स्वरूप समजून घेऊ. आधी आपण अर्थ आणि संकल्पना अभ्यासलेली आहे. यामधून सूक्ष्म अध्यापनाचं स्वरूप तुमचं या प्रकारे लक्षात आलेलं असेल की सूक्ष्म अध्यापनामध्ये काय आहे, तर एका वेळी एकाच अध्यापन कौशल्याचा सराव सूक्ष्म अध्यापनामध्ये करायचा असतो. यामध्ये विद्यार्थी संख्या ही 7 ते 10 असते. ही प्राध्यापकांच्या संख्येवर अवलंबून असते. त्यानंतर वेळ हा साधारणतः 5 मिनिटं घ्यायचा असतो आणि अध्यापनासाठी अतिशय लहान घटक निवडलेला असतो. अतिशय लहान घटक म्हणजे एखादा संबोध असेल, एखादा नियम असेल, अगदी थोडी ज्ञानात्मक माहिती निवडलेली असते. आणि जो सराव द्यायचा असतो तर हा नियंत्रित वातावरणामध्ये द्यायचा असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर या सर्व गोष्टी म्हणजे कोणत्या, तर वेळ, वर्गाचा आकार, आशय हे सूक्ष्म केलेलं असतं. सूक्ष्म म्हणजे लहान प्रमाणात आणि एका वेळी एकाच कौशल्यावर लक्ष केंद्रित केलेलं असतं. असं एकूण हे सूक्ष्म अध्यापनाचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल की एका वेळी एकच अध्यापन कौशल्य, विद्यार्थी संख्या कमी केलेली असते, वेळ कमी केलेला असतो आणि आशय कमी केलेला असतो. आणखी कोणत्या गोष्टी लक्षात आल्या, तर सूक्ष्म अध्यापनामध्ये काय शिकवायचे यापेक्षा कसे शिकवायचे या दृष्टीने अध्यापन कौशल्यावर लक्ष केंद्रित केलेले असते. काय शिकवायचे म्हणजे आशय आणि कसे शिकवायचे म्हणजे अध्यापनाचं कौशल्य. तर आशयापेक्षा कौशल्यावर जास्त महत्त्व दिलेलं असतं आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की सूक्ष्म अध्यापन हे विषयाभिमुख न राहता कौशल्याधिष्ठित असते. तर हे स्वरूप तुमच्या लक्षात आलेलं आहे व्याख्यांवरून आणि संकल्पनेवरून. मग आणखी आपण सूक्ष्म अध्यापनाचं स्वरूप डिटेल समजून घेत असताना आपल्याला असं म्हणता येईल की सूक्ष्म अध्यापन काय आहे, तर यामध्ये आदर्शीकरण आहे, अभिरूपता आहे, भूमिका पालन आहे आणि पृथक्करणात्मक दृष्टिकोन आहे. म्हणजे हे सूक्ष्म अध्यापनाचे 4 घटक आहेत: आदर्शीकरण, अभिरूपता, भूमिका पालन आणि पृथक्करणात्मक दृष्टिकोन. तर हा आपण एक एक समजून घेऊ. तर पहिला घटक आहे आदर्शीकरण. तर सूक्ष्म अध्यापन ही एक कौशल्य प्रशिक्षण पद्धती आहे. यामध्ये अध्यापनाची कौशल्य शिकवली जातात आणि कोणतेही कौशल्य जर आपल्याला शिकायचं असेल तर काय करावं लागतं, तुम्ही शिकलेलं कोणतेही कौशल्य डोळ्यासमोर आणा. तुम्ही गाडी चालवणे हे कौशल्य शिकले असेल किंवा स्वयंपाक करणे हे कौशल्य शिकले असाल, मेहंदी काढणे हे कौशल्य शिकलं असेल, कोणतंही कौशल्य शिकायचं असेल तर सर्वात आधी आपण काय करतो, तर आपण सगळ्यात आधी काय करतो, तर त्या कौशल्याचा एक्सपर्ट शोधतो, तज्ज्ञ शोधतो त्या कौशल्यामधला. समजा गाडी शिकायची आपल्याला आणि जो स्वतःच धडपडत गाडी चालवतो त्याच्याकडनं आपण नक्कीच गाडी शिकणार नाही. स्वयंपाक आपल्याला शिकायचा आहे, जो स्वतःच बेचव स्वयंपाक करतो त्याच्याकडून कधीच आपण स्वयंपाक शिकणार नाही. म्हणजे काय की आपल्याला कौशल्य शिकायचं असेल तर त्या कौशल्यामध्ये एक्सपर्ट कोण आहे त्याला आपण आदर्श म्हणून स्वीकारतो, त्याच्याकडून आपण कौशल्य शिकत असतो. मग हे कौशल्य शिकतो कसं, तर तो जो आदर्श निवडलेला आहे तर त्या व्यक्तीच्या कृतींचं, त्याच्या कौशल्याचं निरीक्षण केलं जातं. निरीक्षण केल्यानंतर त्याचं अनुकरण केलं जातं. तो कसा करतो हे आपण करून पाहतो, त्याला अनुकरण म्हणतात. म्हणजे आदर्श म्हणून निवडलेल्या व्यक्तीच्या कृतीचं, कौशल्याचं निरीक्षण केलं जातं, नंतर त्याचं अनुकरण केलं जातं. आणि फक्त निरीक्षण करून, अनुकरण करून कौशल्य प्राप्त होत नाही, तर मुख्य बाब आहे सराव. तर सराव करावा लागतो. जितका अधिक सराव केला जाईल तितकं ते कौशल्य अधिक विकसित होईल. आणि म्हणूनच कौशल्य शिकण्याच्या या 5 पायऱ्या आपल्याला सांगता येतील. त्या म्हणजे आदर्श निवडायच्या, आदर्शाचं निरीक्षण करायचं, त्याचं अनुकरण करायचं आणि सराव करायचा. आणि सराव इतका करायचा की आदर्शापेक्षाही अधिक ते कौशल्य आलं पाहिजे. तर या पायऱ्यांनी आपल्याला
कौशल्य हे शिकता येतं. मग आदर्शीकरणाची व्याख्या कशी करता येईल? तर व्याख्या आपल्याला या प्रकारे करता येईल की आदर्श व्यक्तीकडून ठराविक कालावधीत संबंधित कौशल्याच्या सर्वांगाने होणारे सहज दर्शन म्हणजे आदर्शीकरण. व्याख्येमध्ये सर्व शब्द आलेले आहे की कौशल्य शिकण्यासाठी आदर्श व्यक्ती निवडावी लागते आणि ते ठराविक कालावधी हा शब्द आलेला आहे कारण कौशल्य हे शिकायचं आहे तर त्यात वेळेचाही विचार करावा लागेल. कमी वेळात अधिक चांगले येत असेल तरच आपण त्याला कौशल्य म्हणू शकू. आणि हे कौशल्य कसं असलं पाहिजे तर सहज दिसलं पाहिजे, सहजता असली पाहिजे, त्याच्यात ईज असली पाहिजे, तर त्याला आदर्शीकरण असं म्हणता येईल. आणि मग सूक्ष्म अध्यापनाच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय तर सूक्ष्म अध्यापनाच्या बाबतीमध्ये या कौशल्यांचं प्रात्यक्षिक दाखवू शकेल अशी आदर्श व्यक्ती कोण बरं असेल? अशी सक्षम व्यक्ती कोण असेल? तर अशी आदर्श व्यक्ती, सक्षम व्यक्ती म्हणजे तुमचे शिक्षक प्रशिक्षक. मग आपण यांना शिक्षक प्रशिक्षकांना कौशल्य शिकवण्यासाठी, आदर्शीकरणासाठी योग्य असं का म्हणतोय? तर त्यांना योग्य म्हणण्याचं कारण म्हणजे प्रशिक्षकाने स्वतः प्रशिक्षण घेतलेलं असतं. त्यानंतर त्या कौशल्यासंबंधी तज्ज्ञ व्यक्तींचे विचार वाचलेले असतात. फक्त वाचलेले नाही तर त्यांनी ते अभ्यासलेले असतात. स्वतः मनन केलेलं असतं. त्यांचं स्वतःचं थिंकिंग असतं, चांगलं काय वाईट काय हे सगळं त्यांचं थिंकिंग असतं. आणि म्हणून अशा व्यक्तीने परिश्रमपूर्वक सादर केलेलं प्रात्यक्षिक हे आदर्शाच्या जास्तीत जास्त जवळ जाणारं असतं. आणि म्हणून आपण शिक्षक प्रशिक्षकाला आदर्शीकरणासाठी योग्य असं म्हणतोय. त्यानंतर आणखी शिक्षक प्रशिक्षक योग्य असण्याचं कारण काय? तर बहुतेक जे प्रशिक्षण केंद्र आहेत म्हणजे BEd कॉलेजेस आहेत तर यामध्ये जी कौशल्य शिकवली जातात तर ही बेसिक कौशल्य शिकवली जातात. अध्यापनाची गाभाभूत कौशल्य शिकवली जातात. मग ही गाभाभूत कौशल्य कोणती? तर स्पष्टीकरण कौशल्य, प्रश्न कौशल्य, चेतक विविधता, फलकलेखन, प्रस्तावना अशी ही कौशल्य शिकवली जातात. आणि ही कौशल्य या शिक्षक प्रशिक्षकांना अतिशय परिचित असतात आणि त्यामुळे त्याचं प्रात्यक्षिक देणं, कौशल्याचं आदर्शीकरण करणं हे त्यांना सहज शक्य होतं. आणखी आपल्याला काय सांगता येईल की प्रशिक्षकांनी आदर्शीकरण करण्याचा काय फायदा असतो? तर तो म्हणजे की आपल्या जवळच्या व्यक्तीने जर एखादी कृती केली तर ती आपल्यालाही आपल्या आवाक्यातील वाटते. आणि हे पहा, सूचना त्याच व्यक्तीच्या ऐकल्या जातात ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर असतो. आणि म्हणून आदर्शीकरणासाठी आदरयुक्त व्यक्ती ही हवी असते. आता पहा, तुम्ही थोडा विचार करा, तुमचा आवडता विषय कोणता? तुम्ही जर आठवलं तर तुमचा आवडता विषय कोणता? तर ज्या विषयाचे शिक्षक तुम्हाला आवडतात तो विषय तुमचा आवडता. म्हणजे विषय आवडतो म्हणून शिक्षक आवडतात की शिक्षक आवडतो म्हणून विषय आवडतो? तर या परस्परांशी संबंधित बाबी आहे. थोडक्यात काय की आदर्शीकरणासाठी ही जवळची व्यक्ती, आदरयुक्त व्यक्ती हवी असते आणि अशी व्यक्ती म्हणजे शिक्षक प्रशिक्षक. आणि म्हणून आदर्शीकरणासाठी शिक्षक प्रशिक्षक हे अधिक योग्य असतात. आणि आणखी एक फायदा म्हणजे त्यांच्याशी चर्चा करणं, शंका विचारणं याही गोष्टी शक्य होतात. म्हणून अध्यापनाचं कौशल्याचं प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रशिक्षक हे आदर्शीकरणासाठी अधिक योग्य असतात. आपण सूक्ष्म अध्यापनाच्या स्वरूपामध्ये पहिला घटक पाहिला, आदर्शीकरण. कोणतेही कौशल्य शिकायचं असेल तर आदर्शाची आवश्यकता असते. आणि अध्यापन कौशल्य जर शिकायचं असेल तर शिक्षक प्रशिक्षका इतकं दुसरं कोणीही चांगल्या प्रकारे ते शिकवू शकणार नाही. आणि जे कौशल्य शिकायचं असतं ते निरीक्षण, अनुकरण आणि सराव या पायऱ्यांमधून शिकायचं असतं. तर हा आपण सूक्ष्म अध्यापनाचा पहिला घटक पाहिला. दुसरा घटक आहे तो म्हणजे अभिरूपता. तर सूक्ष्म अध्यापन हे जे तंत्र आहे तर हे कशासाठी आहे? तर हे प्रशिक्षण द्यायचं आहे. कशासाठी? तर वर्ग अध्यापनासाठी. म्हणजे सूक्ष्म अध्यापन हे प्रत्यक्ष शाळेत द्यायचं प्रशिक्षण नाही आहे, तर प्रशिक्षण केंद्रात आयोजित करावयाचा तो एक कार्यक्रम आहे. म्हणजे काय? तर शाळेसारखी कृत्रिम परिस्थिती ही महाविद्यालयात तयार करायची असते.
म्हणजे एका तऱ्हेने प्रयोगशाळा सदृश्य अशी ही कृत्रिम परिस्थिती ही महाविद्यालयामध्ये तयार करायची असते. मग अभिरूपता म्हणजे काय? तर सत्य परिस्थितीच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याच्या प्रक्रियेला अभिरूपता म्हणतात. अभिरूपता म्हणजे खरी वाटणारी परंतु कृत्रिमरित्या बनवलेली घटना आहे. मग आपण आता व्याख्या, प्रयोगशाळा सदृश्य पद्धती, कृत्रिम परिस्थिती, अभिरूपता यावरून असं वाटेल की किती कठीण आहे, पण नाही. आपण अगदी लहानपणापासून अभिरूपता अगदी सहजपणे वापरत असतो. लहानपणी खेळताना आपण घर घर खेळतो, शाळा शाळा खेळलोय. तर मग या खेळांमध्ये काय असतं, तर त्या आता समजा शाळा शाळा खेळतोय म्हणजे शाळेची अभिरूप परिस्थिती त्या खेळामध्ये तयार केली जाते. एक जण शिक्षक बनतो, बाकीचे विद्यार्थी बनतात, खडू येतो, फळा येतो, म्हणजे अशी अभिरूप परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली जाते. म्हणजे अभिरूप परिस्थिती म्हणजे काय की खरी वाटणारी कृत्रिम परिस्थिती. म्यूट कोर्ट नाव तुम्ही वाचलं असेल. लॉ कॉलेजमध्ये केस कशी लढायची हे शिकवलं जातं आणि मग खरोखर कोर्टामध्ये जाऊन शिकवण्यापेक्षा तिथे कॉलेजमध्येच म्यूट कोर्ट तयार केलं जातं आणि केस कशी लढवायची हे प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. गाडी चालवण्यासारखे पण जे कौशल्य आहेत तर ते सुद्धा सिम्युलेशनने शिकवले जातात. तर या प्रकारे कृत्रिम परिस्थिती निर्माण करून आणि शिकायचं असतं. तर सूक्ष्म अध्यापनामध्ये जो विद्यार्थी असतो म्हणजे प्रशिक्षक असतो तर त्याला शाळेत प्रत्यक्ष अध्यापनाला पाठवण्यापूर्वी महाविद्यालयामध्ये अभिरूप वर्ग निर्माण करून वर्ग अध्यापनाचं प्रशिक्षण यामध्ये दिलं जातं. म्हणजे वर्गाची परिस्थिती निर्माण करायची आहे महाविद्यालयामध्ये. आणि मग ही परिस्थिती निर्माण करत असताना इतर जे आहे शिक्षक, विद्यार्थी, खडू, फळा, शैक्षणिक साहित्य, तर या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी शाळेशी मिळत्या जुळत्या कराव्या लागतात. सूक्ष्म अध्यापनामध्ये आपल्याला एकावेळी एक कौशल्य शिकायचं आहे, आशय लहान करायचा आहे, वेळ मर्यादित करायचा आहे, विद्यार्थी संख्या मर्यादित करायची आहे. या गोष्टी तर आहेतच, पण या व्यतिरिक्त सुद्धा बाकी गोष्टी जसं वर्गशिस्त, वर्ग नियंत्रण, तर या सर्व गोष्टी खरोखर वर्गाशी जास्तीत जास्त मिळत्या जुळत्या करून आणि सूक्ष्म अध्यापनाचं प्रशिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आपण स्वरूपामध्ये दुसरा मुद्दा पाहिला तो म्हणजे अभिरूपता, की आपण शिकत आहोत वर्ग अध्यापनासाठी आणि वर्गाची अभिरूप परिस्थिती महाविद्यालयात निर्माण करून आणि कौशल्याचं प्रशिक्षण घेणं म्हणजे सूक्ष्म अध्यापन. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे भूमिका पालन. तर विद्यार्थ्यांना या सूक्ष्म अध्यापनामध्ये 3 प्रकारच्या भूमिका पार पाडायच्या असतात. त्या 3 भूमिका कोणत्या? तर एक शिक्षक म्हणून, दुसरं विद्यार्थी म्हणून आणि तिसरं निरीक्षक म्हणून. तर या 3 भूमिका विद्यार्थ्याला करायच्या असतात. मग ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची भूमिका करायची असते तेव्हा ती व्यक्ती बोलते कशी, वागते कशी, विचार कसा करते, भावना कशा व्यक्त करते, या सर्वांचा विचार करायचा असतो. आणि त्या भूमिकेशी जेवढं एकरूप होता येईल तेवढं भूमिका पालन हे योग्य असं म्हटलं जातं. आता समजा एखाद्या हिरोची भूमिका आपल्याला करायची आहे, मग काय करावं लागेल? तर त्याचा आवाज कसा आहे, त्याची विशिष्ट लकब कोणती आहे, त्याची वेशभूषा कशी आहे, केशभूषा कशी आहे, त्याची चाल कशी आहे, डायलॉगची शब्दफेक कशी आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊन आणि जास्तीत जास्त त्याच्यासारखं केलं म्हणजे त्याला चांगली भूमिका म्हणता येईल. मग आपल्याला या ठिकाणी या 3 भूमिका करायच्या आहे, शिक्षकाची, विद्यार्थ्याची आणि निरीक्षकाची. तर या 3ही भूमिका जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करता आल्या पाहिजे. मग शिक्षक म्हणून भूमिका कोणती? तर जास्तीत जास्त चांगलं अध्यापन करायचं. जास्तीत जास्त चांगलं अध्यापन म्हणजे काय की तुम्ही जे कौशल्य शिकत असाल तर त्याची जास्तीत जास्त उपकौशल्य येतील, ती जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवता येतील असं अध्यापन तुम्ही करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याच्या भूमिकामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? तर ज्या वर्गाचे विद्यार्थी असतील तर त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी कशी असेल, ते त्यांचे विचार, भावना कोणत्या शब्दात, कोणत्या कृतीतून व्यक्त करतात, याचा विचार शिक्षक प्रशिक्षकाला विद्यार्थ्याला करावा लागेल.
आणि मग काय होतं की ही भूमिका तुम्हाला कठीण वाटते, कारण तुमचं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचं ज्ञान असतं. आणि मग एखादा प्रश्न विचारला गेल्यानंतर तुम्ही त्या लेवलने उत्तर देतात. पण तसं करून भागणार नाही. तर 5वीचा जर वर्ग असेल तर 5वीचे विद्यार्थी कोणत्या बौद्धिक पातळीवर असतात, ते कसं उत्तर देतात, कशा शंका विचारतात, हा सगळा विचार करून आणि तुमची प्रतिक्रिया ही आली पाहिजे. कारण प्रश्न जरी सारखा असला तरी 5वीच्या विद्यार्थ्याचं मिळणारं उत्तर 9वीच्या विद्यार्थ्याचं मिळणारं उत्तर यामध्ये नक्कीच फरक असेल. तर हा फरक तुम्हाला दाखवता आला पाहिजे, त्या विद्यार्थ्यांसारख्या शंका तुम्हाला विचारता आल्या पाहिजे. तर तुम्ही विद्यार्थ्याची भूमिका ही जास्त चांगल्या प्रकारे केली असं म्हणता येईल. आणि विद्यार्थ्याची भूमिका जितकी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल तितकं तुमचा सहकारी मित्र जो शिक्षकाची भूमिका करत आहे तर त्याच्यामध्ये ती अध्यापनाची कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित होतील. म्हणून भूमिका जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर तिसरी भूमिका जी करायची असते ती म्हणजे निरीक्षकाची. मग निरीक्षकाची भूमिका हे तुमचे प्राध्यापक तर निरीक्षण करत असतातच, पण एका विद्यार्थ्याला सुद्धा निरीक्षकाची भूमिका ही करायची असते. तर हे केल्यामुळे काय होतं, तर त्या कौशल्याची समज वाढते. कारण कसं असतं की स्वतःच्या चुका कळत नाही पण दुसऱ्याच्या बरोबर समजतात. आणि मग एखादं कौशल्य त्यामध्ये येणारे उपघटक त्याचे गुणदोष त्याविषयी कोणत्या सुधारणा करायच्या, तर ही सगळी माहिती जर मिळवायची असेल तर निरीक्षकाची भूमिका ही आवश्यक असते. म्हणजे सूक्ष्म अध्यापनामध्ये तुम्हाला 3 भूमिका करायच्या आहेत, शिक्षक, विद्यार्थी आणि निरीक्षक. आणि या तीनही भूमिका तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करायच्या आहेत. म्हणजे सूक्ष्म अध्यापनाच्या स्वरूपामध्ये तिसरा घटक पाहिला आपण तो म्हणजे भूमिका पालन. त्यानंतर चौथा घटक आहे पृथक्करणात्मक दृष्टिकोन. तर अध्यापनाचा एक तो तास असतो, तर त्या तासामध्ये अनेक कौशल्यांची एक कलाकृती तयार होत असते. आणि हे अनेक कौशल्य इतक्या सहजपणे वापरले जातात की कोणतं कौशल्य केव्हा वापरलं हे समजतही नाही. आणि म्हणून त्याला आपण एक सुंदर कलाकृती असं म्हटलेलं आहे. आणि मग ही सुंदर कलाकृती जर तयार व्हायची असेल तर अध्यापनाची कौशल्य ही योग्य प्रकारे वापरल्या गेली पाहिजे. आणि ही योग्य प्रकारे वापरता यावी यासाठी सर्व कौशल्य एकत्र शिकण्यापेक्षा एका वेळी एकच कौशल्य हे अभ्यासायचं असतं. आणि त्यालाच आपण कौशल्यांचं पृथक्करण असं म्हणतो. म्हणजे एका वेळी एकाच कौशल्यावर भर द्यायचा, एकच कौशल्य हे शिकायचं असतं. मग ही कौशल्य जेव्हा शिकायची असतात तर अध्यापनाची कौशल्य, आता समजा आपण फलकलेखन कौशल्य घेतलं, मग फलकलेखन कसं आलं पाहिजे, तर ते सुवाच्य असलं पाहिजे, ते व्यवस्थित असलं पाहिजे, ते नेमकं असलं पाहिजे. म्हणजे या प्रकारे उपघटक आपण लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ आपण आता स्पष्टीकरण कौशल्याचा विचार करू की स्पष्टीकरण कौशल्य आहे. मग यामध्ये कोणकोणते उपकौशल्य येतात, तर पारिभाषिक शब्दांचा वापर चांगल्या प्रकारे आला पाहिजे, स्पष्टीकरण दुवे वापरता आले पाहिजे, शाब्दिक उदाहरणं देता आले पाहिजे, अशाब्दिक उदाहरणं आली पाहिजे आणि सहेतुक पुनरावृत्ती आली पाहिजे. म्हणजे आपण कौशल्याचा विचार करतो आहे, कौशल्याच्या उपघटकांचा विचार करतो आहे. आणि या उपघटकांचा विचार करत असताना शिक्षकाचं वर्तनही लक्षात घ्यावं लागतं. उदाहरणार्थ शाब्दिक उदाहरणांचा वापर करतो आहे, मग शिक्षक म्हणून की योग्य उदाहरणांची निवड कशी करायची, योग्य वेळी त्याचा वापर कसा करायचा, हाही विचार करावा लागतो. म्हणजे कौशल्याच्या पृथक्करणामध्ये सूक्ष्म अध्यापनाची कौशल्य, त्यानंतर कौशल्याचे घटक आणि शिक्षक वर्तन या सर्वांचा विचार करून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्या कौशल्यावर प्रभुत्व हे मिळवावं लागतं. आणि अध्यापन कौशल्य कसं आहे, तर ते निरीक्षणक्षम आहे, मापनक्षम आहे, वर्णनक्षम आहे आणि संपादनक्षम आहे. निरीक्षणक्षम म्हणजे त्याचा निरीक्षण करता येतं. उदाहरणार्थ अक्षराचा आकार, मग ते योग्य आहे की अयोग्य आहे, अक्षर तिरपं आहे सुंदर आहे असं आपल्याला त्याचं निरीक्षण करता येतं. मापनक्षम आहे, मापन करता येतं की उत्कृष्ट आहे, चांगलं आहे, निकृष्ट आहे असं मापन त्याचं करता येतं. वर्णनक्षम आहे की अक्षराचा आकार मागच्या विद्यार्थ्यांनाही दिसेल असा योग्य आहे,
वगैरे या प्रकारे वर्णन करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपादनक्षम आहे. अध्यापन कौशल्य हे संपादन करू शकतो आणि या सर्वांसाठी अध्यापन कौशल्य संपादन करण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे तो म्हणजे सूक्ष्म अध्यापनाचा. तर आपण सूक्ष्म अध्यापनाचं स्वरूप समजून घेत असताना 4 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्यात आणि ते म्हणजे आदर्शीकरण, अभिरूपता, भूमिका पालन आणि पृथक्करणात्मक दृष्टिकोन. तर या प्रकारे आपण सूक्ष्म अध्यापनाचं स्वरूप हे समजून घेतलं.